अक्का हा तुम्ही पण बसा की मी वाढते. अगं बसूयात की आपण नंतर. नको तुम्ही बसा संग संग बसा. असं म्हणतीस? बरं बाई. अरे आप्पाला बोलवा. आप्पा ए आप्पा काय? अरे ये की आता जेवायला. बास कर तुझं उधारीचं गिराईक. आलो आलो. माझं शीतलचं लग्न होईल ना? होणार भैया 100% होणार. होणार ना? हा हा पण टॅलेंट हे सगळं मी केलंय हे नाही ना कळणार कुणाला? कुणाला कसं कळेल भैया? ती पोरं केव्हाच गायब झालीत त्यामुळे नाही कळणार. बाकी कुणाला माहित नाही ना. आणि सकाळी तुम्ही सूर्याला बोलताना सावरून घेतलंच की त्यामुळे कुणालाच माहित नाही. नाही कळणार कुणाला. तू तू नाही ना सांगणार कुणाला टॅलेंट? नाही सांगणार भैया आपल्या दुसरी शपथ. जीव गेला ना तरी कुणाला सांगणार नाही मी. टॅलेंट काय बी करून माझं शीतलशी लग्न झालं पाहिजे बघ. बाकी काय नाही पाहिजे मला आयुष्यात. अहो भैया सगळं तुमच्या मनासारखं होणार. फक्त तुम्ही रागावर कंट्रोल करा. हा मी कंट्रोल करणार. रागावर कंट्रोल करणार. पण चूक तुझीच आहे टॅलेंट. माझी काय? तू मला आधीच का नाही सांगितलं शीतलने प्रपोज केलंय ते? आजला इकडे येऊच दिलं नसतं मी. अहो भैया आत्ता सांगितले तर तुम्ही असं करून बसलाय. तेव्हा जर सांगितलं असतं तर तुम्ही काय काय केलं असतं विचार केलाय का? म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. हा मग आजीची चूक आहे. त्याला कळायला नको का? हा कळायला पाहिजे ना. आपण एखाद्याच्या मध्ये नको जायला बाबा. कळायला पाहिजे का नाही? कळायला पाहिजे भैया. माझं शीतलवर एवढं प्रेम आहे हे कळायला पाहिजे ना त्याला. आज त्याला तर माहिती बी आहे. त्याला तर प्रपोज बी नेला होता ना माझा. हा शीतल बी अशी का करते? त्याला माझं प्रेम का दिसत नाही? काय बघितलं त्याने त्या आजयात? त्याला तर धड स्वतःच घर पण नाही. भाड्याच्या घरात ठेवल तिला त्यो. बरोबर आहे भैया. मी तेच बोलतोय खरं? नाही भैया. हा ना म्हणजे बरोबर बोलतोय ना मी? होय भैया. हा म्हणजे मी बरोबर बोलते. पण हे शीतलला कळलं पाहिजे का नाही? अहो भैया तुम्ही तिच्यासाठी काय काय करताय तिला कुठं माहित आहे? पण ज्या दिवशी तिला कळेल ना हा तिला लय भारी वाटेल. भारी वाटेल? हा भारी वाटेल. पण तिला कधी कळणार टॅले? अहो भैया तुमचं तिचं लग्न झालं की कळेल. हा माझं तिचं लग्न झालं मला कळणार. टॅलेंट करेक्ट आहे तुझं. आमचं लग्न झाल्यावर तिला कळलं. बरं भैया चला आता 2 घास खाऊन घेऊ. चला उठा. हा चला. अरे VIP या की. जयश्री काय 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 करताय तुम्ही? जयश्री काय करताय जयश्री? तुला काय वाटलं? तू अजिंक्यवर हल्ला केलास हे न कळणे इतपत मूर्ख आहे मी? हल्ला मी नाही केला. हो ते टॅलेंटला विचार. टॅलेंट शानपणा कोणाला शिकवतोयस? हा जयश्री बघा ऐका तुम्ही शांत व्हा आधी. बसून बोलू आपण. आता शांत मी नाही तू अन शीतल होणार आहेस. म्हणजे तुला आधीच सांगितलं होतं ना अजिंक्यना हात जरी लावायचा प्रयत्न केलास ना तर शीतलचा काय करून ठेवीन ते लक्षात ठेव. जयश्री काय केलं तुम्ही? तू माझ्या प्रेमावर हल्ला केलास आणि मी तुम्ही काय केले? शीतलला आत्ताच खीर देऊन आलीये. तिच्यासाठी तू अजिंक्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास ना. आता मी तिचा जीव घेणार आहे आणि ते बी तुला सांगून. शीतलच्या खिरीत ईश मिसळले.
ध्रुव हात धुतलेस का? नाही. बरं राहू दे, मीच भरवते तुला आता. ताई ध्रुवल जर द्या वाढून. हा देते. शितल्या ह्यो कोणाचा डबा आहे? ते माझ्यासाठी आहे. अगं पण काय आहे त्याच्यात? खीर आहे. कुणी दिली ग? दिली कोणीतरी, पण फक्त माझ्यासाठीच आहे. अजून कुणाला बी मिळणार नाही. मुझे भी नहीं. नाही, कुणालाच नाही. माझ्यासाठी आहे, मीच खाणार. अगं आता घरात आणलीच आहेस तर सगळ्यांना वाटून खायची ना. नाही नाही, वाटून बिटून काय नाही, मीच खाणार आहे. कुणी दिला का डबा? ते नाही सांगू शकत. बरं बाई, नको सांगूस. ए, कुणी तिच्या खिरीला हात लावू नका. तिचे तिलाच खाऊ दे. मुझे भी चाहिए. ध्रुव आपण रात्री खीर करू हा, आणि आपण केल्यावर तिला द्यायचीच नाही. हाँ. शीतलच्या खिरीत ईश मिसळलंय.